व्यसनी मित्र परीक्षा या पाठाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आज. व्यसनी मित्र परीक्षा हे जे काही शीर्षक आहे या शीर्षकाचा अर्थ होतो व्यसनामध्ये मित्राची परीक्षा करणे. व्यसन तंबाखू, सिगरेट, बिडी, अफू, गांजा, ड्रग्स, कोकीन किंवा अजूनही काही वाईट व्यसन आहेत जे की शरीराला, परिवाराला, समाजाला, राष्ट्राला घातक असतात. अशा व्यसनामध्येच खऱ्या मित्राची परीक्षा होते. तर बघूया काय पाठामध्ये ते. हितोपदेशात स्वीकृता एषा कथा. ही जी काही कथा आपल्याला इथे दिसते व्यसनी मित्र परीक्षा ही हितोपदेश नावाच्या ग्रंथातून स्वीकारलेली आहे, घेतलेली आहे. हितोपदेशस्य कर्ता नारायण पंडित. हितोपदेश जो काही ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथाचे कर्ता धर्ता किंवा लेखक कोण आहेत? नारायण पंडित. हितोपदेशस्य चत्वारः विभागाः सन्ति. हितोपदेशाचे 4 भाग आहेत, 4 विभाग आहेत. पहिला विभाग आहे मित्रलाभ, दुसरा विभाग आहे सुहृदभेद, तिसरा विभाग आहे विग्रह आणि चौथा विभाग आहे संधी. ग्रंथे अस्मिन् पशुपक्षिणां कथामाध्यमेन नीतिवचनानि बोधितानि. या ग्रंथामध्ये काय दिलेलं आहे तर पशुपक्ष्यांवर आधारित किंवा पशुपक्ष्यांच्या माध्यमातून काही कथा, नीतिकथा आपल्याला, नीतिवाक्य आपल्याला, नीतिवचनं सांगितलेली आहेत बोधपर, ज्याच्यापासून आपल्याला बोध होतो. कधी आपण ऐकले असेल सश्याची आणि कासवाची. अशा विविध छोट्या छोट्या कथा आपल्याला उपदेश देतात की माणसाने जीवनामध्ये कसं जगायचं. विविध पशु, पक्षी, प्राणी, कधी लबाड लांडग्याची, कधी कावळ्याची, कधी मुंग्याची, अशी छोटी छोटी वाक्य, कथा, उदाहरणं आपल्याला जीवनामध्ये ऐकायला मिळतात. आता याच पाठावर आधारित काही प्रश्न आहेत 2. त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला शोधायची आहेत. उत्तम मित्रे के गुणाः भवेयुः. उत्तम म्हणजे चांगल्या प्रकारच्या मित्रामध्ये कोणते गुण असायला पाहिजे हा एक प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे 10 ओळीमध्ये. संकटसमये मित्रेण साहाय्यं कृतमिति कदाचित अनुभूतं वा. संकटाच्या वेळी मित्राला तुम्ही कधी सहकार्य केलं का, असा अनुभव तुमच्याकडे आहे का? आणि जर असेल तर तो लिहायचा आहे. मी काय मदत केली किंवा मित्राने मला काय मदत केली, दोघांपैकी कोणालाही किंवा दोघाले असेल तर अनुभव तर चांगलीच गोष्ट आहे की माझ्या जीवनामध्ये अशा मित्राला मदत केली किंवा मला माझ्या जीवनामध्ये संकटामध्ये असताना या मित्राने मला अशी मदत केली. असं त्याच्यावर तुम्ही 10 ओळीमध्ये कमीत कमी लिहू शकता. चला पुढे पाठाकडे. अस्ति एकम चंपकम नाम अरण्यम. चंपक नावाचं एक अरण्य, जंगल आहे, होतं. अरण्ये चित्रांगो नाम मृगः एकाक्षो नाम काकश्च स्नेहेन निवसतः स्म. त्या अरण्यामध्ये चित्रांग नावाचं मृग म्हणजे हरिण आणि एकाक्षो नावाचा कावळा हे दोघे प्रेमाने निवास करत होते. एकदा चित्रांगः वने भ्रमणं केनापि शृगालेन अवलोकितः. एकदा चित्रांग वनामध्ये भ्रमण करत असताना शृगालेन अवलोकितः. चित्रांग वनामध्ये भ्रमण करत असताना, शृगाल म्हणजेच काय, शृगाल तर लांडगा, कोल्हा, त्याने बघितलं. शुद्रबुद्धी नामस शृगालः स्वार्थ हेतूना मृगेन सह मित्रताम ऐच्छत. शुद्रबुद्धी म्हणजे काय तर एकदम हलकट वृत्तीचा, स्वार्थी वृत्तीचा, लोभी वृत्तीचा शृगाल. स्वार्थ साधून, जो काही शृगाल आहे तो स्वार्थ साधून किंवा स्वार्थ हेतू ठेवून त्याने हरणासोबत मैत्री करण्याची इच्छा व्यक्त केली. अस्तंगते सवितरी. अस्तंगते म्हणजे काय, अस्ताला गेलेला सूर्य. सवितरी म्हणजे काय, सूर्य. सूर्याला सविता म्हणतात. आजकाल आपल्याला बघायला मिळतात की स्त्रियांची सुद्धा नाव आहेत सविता, परंतु सविता मूळतः हा संस्कृत शब्द आहे आणि सविता हे सूर्याचं नाव आहे पर्यायाची. सवितरी, अस्ताला गेलेला सूर्य. शूद्रबुद्धी मृगेन सह मृगस्य निवासस्थानं गत. म्हणजे जेव्हा सूर्य अस्ताला गेला तेव्हा जो काही कुटबुद्धी असलेला जो काही शृगाल आहे तो मृगाबरोबर म्हणजे हरणासोबत त्याच्या निवासस्थानी गेला.
मृगशृगालौ दृष्ट्वा काको अवदत्. मृग आणि शृगाल म्हणजेच हरिण आणि लांडगं या दोघांना बघून काको म्हणजे कावळा, अवदत म्हणजे म्हणाला, सखे चित्रांग. चित्रांग नाव होतं त्या हरणाचं. अरे मित्रा, कोयम द्वितीय, हा कोण आहे दुसरा तुझ्यासोबत जो आलेला आहे ते तो. मृग अब्रुत. अब्रुत म्हणजे म्हणाला, बोलला, उत्तर देता झाला, जंबुको अयम, हा तर जंबुक आहे. अयम म्हणजे हा, जंबुको अयम. याचं बघा, शृगालाचं दुसरं नाव पर्यावाची जंबुक. अस्मत् सख्यम इच्छती, आपल्यासोबत फ्रेंडशिप करू इच्छितो, मैत्री करू इच्छितो. काकः उपादिशत. अकस्मात आगंतुना सह मित्रता न युक्तः. उक्ती आहे, विद्वान लोक म्हणतात की अचानक आलेल्या व्यक्तीसोबत मित्रता करणं योग्य नाही. अचानक तुमच्या जीवनामध्ये कोणी आलं, लगेच 2 दिवसात मैत्री केली आणि तुम्ही मित्रावर विश्वास ठेवून काही कामाला सुरुवात केली तर नक्कीच तुम्हाला तिथे धोका मिळू शकतो किंवा तुमची फसवणूक होऊ शकते. असं अचानक कधीही कोणत्या व्यक्तीवर विश्वास ठेवून मित्रता करू नये, असं आपल्याला शास्त्र सांगतं. तदा करण्य जंबुक सकोपम आह. ते ऐकून मात्र त्या जंबुकाला म्हणजेच त्या शृगालाला फार दुःख झालं, खराब वाटलं त्याला. आह. मृगस्य प्रथमदर्शने भवानपि अपरिचित एव आसीत. तो म्हणाला, आह म्हणजे म्हणाला, जेव्हा तुम्ही दोघं एकमेकांना भेटले, कोण हरिण आणि कावळा, त्यावेळेस तुम्ही दोघं सुद्धा अपरिचितच होतात. यथा अयम मृग मम बंधू तथा भवानपि. ज्याप्रमाणे हा मृग माझा भाऊ आहे, त्याचप्रमाणे कावळ्याला तो म्हणाला की तू सुद्धा माझा भाऊच आहे. मृग अब्रवीत, अलम. अलम म्हणजे ठीक आहे, थांब, बस बस बस. विवादेन, विवाद म्हणजे चर्चा, वादविवाद करू नकोस. वयम सर्वे आनंदेन एकत्र निवसामः. काकेन उक्तम एवमस्तु. आपण सगळे आनंदाने इथे राहू, निवास करू. काकेन उक्तम एवमस्तु, ठीक आहे, काय अडचण नाही. किंचित काळानंतरम शृगालः मृगम अवदत. काही काळानंतर, किंचित काळानंतरम म्हणजे काही काळानंतर, शृगाल जे काय आहे लांडगं लबाड, ते मृगाला म्हणालं, अवदत म्हणजे बोललं, म्हणालं, काय म्हणालं, वने अस्मिन एकम सस्य पूर्ण क्षेत्रमस्ती. सस्य म्हणजे धनधान्य, धान्याने भरलेलं असं एक क्षेत्र आहे, जमीन आहे, शेत आहे. दर्शयामि त्वाम, ते मी तुला दाखवतो, चल. तथा कृते मृगः प्रत्यहम तत्र गत्वा सस्यम अखादत. तथा कृते, ते करण्यासाठी, तिथे जाण्यासाठी हे दोघे निघाले आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी काय केलं, सस्य म्हणजे ते काही तिथं धान्य आहे ते खाण्यास सुरुवात केली. तददृष्ट्वा एकस्मिन दिने क्षेत्रपतींना पाशः योजित. धान्य शेतातलं खराब केलं, कोणीतरी खाल्लं, नासधूस केली असं बघून एक दिवस क्षेत्रपतींना, क्षेत्रपती म्हणजे कोण, तर त्या शेताचा मालक, पती म्हणजे मालक, क्षेत्र म्हणजे जमिनीचा मालक, त्याने काय केले, एक दिवस पाशः योजित, जाळं टाकलं, जाळं तिथे आथरलं, जेणेकरून कोणी दुसऱ्या वेळेस येईल तो त्या जाळ्यात नक्कीच बसेल. तत्रागतः मृगः पाशैर्बद्ध. आणि नंतरच्या वेळी तिथे जे काही मृग हरिण आलं, ते हरिण त्या पाशामध्ये, त्या जाळ्यामध्ये अटकलं, बद्ध झालं, बांधलं गेलं. सह अचिंतयत, ते विचार करू लागलं, इदानीम मित्राणेव शरणं मम. आता या वेळेस मला मित्राला शरण जायला पाहिजे. दुरात तत्पश्यन जंबुकः मनस्य आनंदित. दुरूनच हे सगळं होत असणारं कांड, हे काही षड्यंत्र लपून बघत होतं जंबुक, लांडगं, शृगाल. त्याला हे बघून त्याच्या मनामध्ये आनंद होऊ लागला. वा वा वा, खूप छान गोष्ट आली, आता हे फसलं, आता याची मजा येणार. सो अचिंतयत फलितम मे मनोरथम. तो विचार करू लागला, जे काही माझ्या मनामध्ये प्लॅन होता, षड्यंत्र होतं, ते पूर्ण झालं. इदानीम प्रभूतम भोजनम प्राप्स्यामी. आता मी खूप भोजन प्राप्त करील. मृगस्तम दृष्ट अब्रवीत. हरिण त्याला बघून म्हणालं, मित्र, छिंदी तावद मम बंधनम. मी ज्या काही बंधनात अडकलेलं आहे ते बंधन म्हणजे जाळं तू तोड, असं हरिण त्या शृगाला, लांडग्याला म्हणालं. त्रायस्व माम, मला वाचव.
जंबुको दुरादेवा आवदत. जंबुक म्हणजेच ते शृगाल लबाड लांडगं दुरूनच म्हणालं, जवळ तर आलंच नाही, मदत तर केलीच नाही, पण दुरूनच काय म्हणालं बघा, मित्र दृढो अयम बंध, हे बंध जे काय आहे फार घट्ट आहे, मजबूत आहे, तुटत नाही माझ्याकडून. स्नायू निर्मितान पाषाणेतान कथम वा व्रत दिवसे स्पृशामी. काय म्हणतं ते, स्नायू निर्मितान पाषाणेतान कथम वा व्रत दिवसे स्पृशामी इत्युक्ता समीपमेव वृक्षस्य पृष्ठतः निभृत स्थितः. स्नायू निर्मितान हे चांगलं घट्ट, चांगल्या मजबूत नायलॉन सारख्या, एखादं नायलॉनचं जे काही चराट दावं चोपट असतं ज्याला धान म्हणतो आपण, अशा चांगल्या उत्कृष्ट प्रकारच्या तंतूंनी निर्माण केलेलं हे जाळं मी कसं काय तोडू शकतो, शक्यच नाही, मला तोडताच येत नाही. असं बोलून ते जवळच एका झाडाच्या पाठीमागे उभं राहिलं. निश्चिंत, निभृतम म्हणजे निश्चिंत, काही चिंता नाही की आपला मित्र अटकलेला आहे, मालक येईल त्याला मारेल, त्याची हत्या करेल, बिलकुल नाही, काही चिंता नाही. प्रदोषकाले मृगमन्विषन् काकस्तत्र उपस्थितः. प्रदोषकाले काही काळानंतर, थोड्या वेळानंतर मृग बघण्यासाठी, हरणाला बघण्यासाठी कावळा तिथं उपस्थित झाला. मृगम तथाविधम दृष्ट्वा स उवाच. उवाच म्हणजे म्हणालं, बोलला. कावळा कोणाला म्हणाला, हरणाला, सखे किम एतत्, हे काय केलंस तू. मृगेन उक्तम सौहृद वाक्यस्य अनादरात बद्धो अहम. सौहृद म्हणजे सखी संबंधी जे काय असं आपल्या परिवारातले मित्र, आई वडील बाबा यांच्या वाक्यांचा, उपदेशांचा अनादर केल्यानं की जीवनामध्ये असे संकट आपल्यावर ओढवले जातात. असं हरिण त्या कावळ्याला म्हणालं की तू केलेला उपदेश मी ऐकला नाही, आणि या अनोळखी व्यक्ती म्हणजे ज्या शृगाला सोबत मी मैत्री केली, आणि त्याच कारणामुळे मी आता इथं या जाळ्यामध्ये बद्ध झालेलो आहोत. उक्तमच, आणि म्हणतातही, उक्तमचेचा अर्थ होतो, विद्वान लोक म्हणतात, सौहृदाम हितकामानाम यः शृणोति न भाषितम विपतसन्निहितातस्य स नरः शत्रुनंदनः. सौहृदा हितकामानाम यः शृणोति न भाषित. म्हणजेच सौहृद म्हणजे आपले जे काही आई वडील काका मावशी मामा मित्र, परिवारातले जे काही आपले आजोबा जे आहेत, यांनी केलेला उपदेश जो की कसा असतो, हितकारक असतो. यांनी केलेला उपदेश जो ऐकतही आणि अंमलातही आणत नाही, मानण्याचा प्रयत्नही करत नाही, अशा व्यक्तीला विपद सन्निहितात अस्य. विपद म्हणजे संकट त्याच्या अवतीभोवतीच फिरत असतात, त्याच्या सदैव संकट, अडचणी, अडथळे, समस्या त्याच्या अवतीभोवती मागे पुढेच फिरत असतात. तस्य नरः शत्रुनंदनः, तो म्हणजेच खरं तर शत्रूच नंदन म्हणतात, शत्रूला आनंद देणारा आहे. बघा पुढे, काकः अब्रूथ. कावळा पुढे म्हणाला, स वंचकः क्वास्ति. तो वंचक कुठे आहे. मृगेन उक्तम मन्मासार्थी तिष्ठत्येव तत्र. मन्मासार्थी तिष्ठत्येत्रैव, म्हणजेच माझं मांस खाण्यासाठी तो इथेच उभा आहे बाजूला. काकः उक्तवान उपायस्तावत चिंतनीय. तर चल, तोपर्यंत मी काहीतरी उपाय योजतो किंवा विचार करतो की काय केलं पाहिजे आता नेमकं. अतः प्रभाते क्षेत्रपतीर लगुडहस्तः आगच्छन काकेनावलोकितम. सकाळी सकाळी क्षेत्रपती, शेताचा मालक जो आहे, लगुड काडी हातामध्ये घेऊन येताना दिसला कावळ्याला. ते कावळ्यानं बघितलं. तमालोक्य, त्याला बघून, काकेनं उक्तम, कावळ्या म्हणाला, सखी मृग त्वमात्मानं मृतवत सदृश संदर्शय. म्हणजे काय, त्या मालकाला बघून, त्वम आत्मानं, तू मेल्या सदृश, एखाद्या मृत प्राण्यासदृश स्वतःला दाखव, मेल्याचा सोंग कर. वातेनोदरम पुरयित्वा पादान स्तब्धीकृत्य तिष्ठ. वातेन उदरम म्हणजे असा लंबा श्वास घे पोटामध्ये, आणि जे तुझे पाय आहेत ते अजिबात हलवू नको, स्तब्ध कर त्यांना.
यदा अहम शब्दम करोमि तदा त्वमुत्थाय सत्वरम पलायिष्यसि. जेव्हा मी इशारा करेल, शिटी वाजवेल, तेव्हा तू उठायचं आणि पळायला लागायचं. मृगः तथैव स्थितः. हरणाने तसंच केलं. क्षेत्रपतीनाः मृगः आलोकितः उक्तं च आहाहा स्वयं मृतोऽसि. शेतीच्या मालकाने बघितलं की अरे वा वा वा, हरण जाळ्यात येऊन पडलं आणि स्वतःच मेलं. क्या बात आहे, मारायचं कामच नाही पडलं मला. सह मृगम बंधनात व्यमुंचत. त्याने त्या हरणाला जाळ्यातून बाहेर काढलं. त्याला वाटलं आता मेलेलंच आहे, काही मारायचं कामच नाही, आरामशीर बघू, नंतर फेकून देऊ किंवा याची विल्हेवाट व्यवस्थित लावू. त्याच्यामुळे त्यानं शांततेने त्या जाळ्यातून त्याला बाहेर काढलं. ततः काकशब्दम श्रुत्वा मृग सत्वरम पलायित. तेवढ्यात कावळ्याने इशारा केला, शिटी वाजवली आणि हरिण पटकन पळून गेलं. तिथून त्याने पळ काढला. तमुद्दिश्य क्षेत्रपतीना क्षिप्तेन लगुडेन शृगालस्तावत. तमुद्दिश्य हरिण पळत आहे त्या दिशेला त्या क्षेत्रपतीच म्हणजे मालकाने, शेतीच्या मालकाने, शेतकऱ्याने जोराने तिकडे काडी फेकून मारली, शस्त्र फेकून मारलं. ते त्या हरणाला न लागता त्या लांडग्याला, शृगाला, जंबुकाला लागलं आणि ते तिथं जाग्यावरच मेलं. धन्यवाद.